सुनावणी होऊ द्या ना. शिवसेनेवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय कोणी केला? गृहमंत्री अमित शहा, देशाचा निवडणूक आयोग, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष. त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या, पण तेही न्याय देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे, आम्ही चांगल्याच्या अपेक्षा. बोला. राऊसाहेब, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन तुमच्या पक्षाच्या वतीनं देण्यात आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, तुमच्या पक्षाचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी तुम्ही केलेली आहे. बघा, धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं. कोणी दिलं? तर निवडणूक आयोगाने दिलं. निवडणूक आयोगाने आधार कार्ड घेतला, पक्ष आधार घेतला नाही. तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे. विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले. ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं, विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर, संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले. मग तो आधार कुठे आहे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही. आम्ही न्याय आणि सत्य याचा विजय होईल याची अपेक्षा करतो. राऊसाहेब, तुम्ही यापूर्वी बघितलं तर चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. लक्षात घ्या, भूषण गवई आहे. नाही, मी काही बोलणार नाही. तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेवरती प्रश्न विचारणं चुकीचं आहे. का असतं? डावी विचारसरणी असू शकत नाही का? आम्ही या डाव्यांविरुद्ध लढलेलो आहोत. शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये कडवट डाव्या विचारसरणीविरुद्ध लढून आम्ही शिवसेनेची उभारणी केली बाळासाहेबांनी. तुम्ही डावे कडवट, अमुक कडवट. आता या देशामध्ये, जगभरामध्ये डावी विचारसरणी आहेच. रशियामध्ये आहे, त्यानंतर अनेक इतर, चीनमध्ये आहेत कम्युनिस्ट, आर्मेनियामध्ये आहे, युक्रेनमध्ये आहे. डावी विचारसरणी जगभरात आजही आपापल्या पद्धतीनं काम करते. आणि हिंदुस्थानचं म्हणा तर देवेंद्र फडणवीस यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव ऐकलं आहे का? नसेल ऐकलं ते त्यांचा इतिहास पहा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी या देशात कम्युनिझम आणला, डावी विचारसरणी आणली. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारसरणीचे होते, ज्यांचा पुतळा मोदींनी बसवला आणि त्याने हातात शस्त्र घेतलं होतं. कॉम्रेड रणदिवे, अहिल्या रांगणेकर ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली. भारतीय जनता पक्ष नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता, कम्युनिस्ट होता. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी, ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले. सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते. यांना काय इतिहास माहिती आहे? यांना विषय काय माहिती आहे? यांना माहिती आहे का? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आज जगातले एक मराठी माणूस, सन्माननीय कम्युनिस्ट होते. आम्ही त्यांच्याविरुद्ध लढलेलो, आम्हाला माहिती आहे. अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, तारा रेड्डी ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं, वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतंही योगदान नाही. आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचं आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला
हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता, फॉरवर्ड ब्लॉक. हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. राऊतसाहेब आणखी एक आणि विषय- आणि आणि ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी अभ्यास करा. विचारसरणीवरती दोष देत आहे ना की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलं आहे फडणवीसांच्या राज्यामध्ये. नाही, पण राऊतसाहेब या प्रकरणात फडणवीस सतत म्हणत आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील, मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील. पण ज्यांचे नक्षलवाद आणि एकूण जे शहरी हे नक्षलवाद, तुम्ही ठरवणार ना. माओवाद यांच्याशी संबंध आहेत, जसं- अशा संघटनांना बॅन केलं. जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती PMLA कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहात, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत. ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो. देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगता येईल हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो. राऊतसाहेब, नेहमीचाच महाराष्ट्रातला विषय ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा. काल आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की 2 भाऊ एकत्र येतील या भीतीनं कदाचित भाजप आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकते आणि 3 लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते. नाही, आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान योग्य आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं चाललं. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद, नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात. पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत, शेड्यूल पुढे ढकलाला. ही भीती आहे. चला, राऊतसाहेब, त्यांच्या पक्षातले नेते बाळा नांदगावकर असं म्हणत आहेत की 2 भावांनी पूर्वीची कटुता विसरून एकत्र यायचं की नाही हा निर्णय त्यांनीच घ्यायचा. त्याच्यावरती काय चर्चा करायची आता? ठीक है, बोलिए. हिंदी में जानना चाहिए सुप्रीम कोर्ट का सिंबल को लेकर सुनवाई है, किस तरीके से देखते हो? कहीं ना कहीं शिवसेना लेट रही थी कि एनसीपी ने ये लोकसभा के पहले ही कर लिया था, इसको लेकर इस चीज का डिसीजन आया था. आपके सिंबल को आपको लेकर देखिए, क्या लगता है सर? अमित शाह जो चुनाव आयोग के करता धरता है, चुनाव आयोग इंडिपेंडेंट नहीं है इस देश में अभी. गृह मंत्री अमित शाह चुनाव आयोग को चलाते हैं, ये सबको मालूम है. अब जिस चुनाव आयोग को अमित शाह जी चलाते हैं उससे क्या न्याय की हम अपेक्षा करेंगे? अमित शाह जी शिवसेना को ख़त्म करना चाहते हैं, महाराष्ट्र को ख़त्म करना चाहते हैं. ऐसे में जो शिवसेना महाराष्ट्र की चौकीदार है, वो चौकीदार को ख़त्म करने के बाद ही वो सब कुछ जो मुंबई लूटना चाहते हैं ना ये लोग, तो सबसे पहले हमारी पार्टी हमसे छीन ली, जो पार्टी बाला साहब ठाकरे ने बनाई. हमारा पार्टी का जो सिंबल है वो हमसे छीन लिया और किसको दिया? एक चोर को दिया, एक लफंग है उसको दे दिया, जिसका पार्टी से कोई संबंध नहीं, वो पार्टी छोड़कर भाग गया, जिसको हमने पार्टी से निकाल दिया. ये हमारी चुनाव आयोग की परिस्थिति है. अमित शाह चला रहा है चुनाव आयोग, उनसे हम क्या न्याय की अपेक्षा कर सकते हैं? तो हम सुप्रीम कोर्ट में जाएंगे. हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे, वापस गए हैं. जब हमें न्याय की अपेक्षा है तो हम बार बार सुप्रीम कोर्ट जाने के सिवा हमारे पास कोई मार्ग नहीं है. अब देखेंगे क्या होता है. सर, सीएम ने कहा है कि उद्धव ठाकरे जन सुधार का फायदा है, वो पढ़ के देखें तब इनको मतलब समझना कि क्या है. खुद मिस्टर देवेंद्र फडणवीस ने जन सुरक्षा कायदा फिर एक बार पढ़ना चाहिए, खुद ही पढ़ना चाहिए. वो कानून बनाने वाले कौन लोग हैं?
हमारे पास है ना, वो पुलिस वाले हैं, खाकी वर्दी वाले हैं। उनकी मानसिकता क्या है? उनकी मानसिकता उज्जवल निकम जैसी है। जैसे भारतीय जनता पार्टी के साथ रहकर उनको राज्यसभा मिली, वो प्रेसिडेंट का नॉमिनेशन वगैरह नहीं मानता हूँ मैं। बीजेपी के साथ आप बीजेपी के प्रचारक बन गए हो तो आप कुछ भी कर सकते हो। तो आपको बीजेपी के साथ रहने का एक बख्शिश मिला है। जन सुरक्षा कानून बनाने वाले ऐसे लोग हैं। सबसे पहले क्या बोलते हैं ये, कौन से विचारधारा के लोग हैं? लेफ्टिस्ट या डावे? ये कौन होते हैं? एक विचारधारा जो है ना इस देश में और पूरे विश्व में विचारधारा है कम्युनिज्म। हमने मुंबई में उनसे बहुत बार संघर्ष किया है, लेकिन यही विचारधारा के लोग पश्चिम बंगाल में राज करते रहे, केरल में राज करते रहे, त्रिपुरा में राज करते रहे, बिहार में उनका, महाराष्ट्र में उनकी ताकत रही। देश के स्वतंत्रता संग्राम में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नहीं था, कम्युनिस्ट थे। जिसे आप दाएं बाएं बोल रहे हैं ना, ये कम्युनिज्म, कॉमरेड श्रीपाद अमृत डांगे, कॉमरेड मिरजकर, कॉमरेड अहिल्या रांगणेकर, सुभाष चंद्र बोस, फॉरवर्ड ब्लॉक, ये भी इसी विचारधारा की एक पार्टी बनी थी सुभाष चंद्र बोस की, जिसका इतना बड़ा स्टैचू आपने बनाया है। तो ये देवेंद्र जी ने इतिहास को फिर एक बार पढ़ना चाहिए, सोचना चाहिए, और बाद में आपने जो कानून बनाया है उसके ऊपर चिंतन करना चाहिए। सर, संजय शिरसाट के रेजिग्नेशन की मांग हो रही ऑपोजिशन। ठीक आहे। राऊत साहेब, एक मराठीत प्रश्न आहे की न्यायालयात सरकारच्या वतीनं बाजू मांडणारे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोर्टात राज्यसभेवर लागलेली वर्णी तुम्हाला राजकीय वाटते का? नाही, हे पूर्वी आपल्याकडे जसा सरकारतर्फे 10% कोटा होता घरं देण्याचा, आपल्याला माहीतच 10%, तसा राष्ट्रपतीचा भाजपचे विचारसरणीचे लोक नेमण्याचा एक कोटा आहे। ज्यांनी भारतीय जनता पक्षाची सेवा केली आहे ह्या ना त्या मार्गाने, किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला आहे, त्यांची नेमणूक मग विधान परिषदा, राज्यसभा, केंद्रीय महामंडळावर होते। त्याच्यामुळे मला काही ही नेमणूक महान वाटत नाही। उज्ज्वल निकम आमचे मित्र आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा, पण ते आता भाजपच्या टिळा लावत आहेत, त्यांच्या गळ्यात भाजपचं मंगळसूत्र आहे, काळे मणी आहेत भाजपचे, स्वागत करतो मी त्यांचं। संसदेत त्यांच्या महान अनुभवाचा नक्कीच मोदींना आणि भाजपला फायदा होईल। देशाला किती होईल मला माहीत नाही, समाजाला किती होईल मला माहीत नाही, पण राऊत साहेब, सर, ज्यावेळेस त्यांनी निकम लोकसभा काय निवडणूक आहे? लढली, ते पराभूत झाले, त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांची सरकारी वकील म्हणून जी नेमणूक आहे त्यावर आक्षेप घेतला होता। घ्यायलाच पाहिजे। आता तुम्हाला असं वाटतं का की ते राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत, अशा वेळेस सरकारी वकील म्हणून बाजू मांडताना विरोधी पक्षाची काय अजूनही भूमिका ते असेल? भाजपचे सदस्य आहेत। राष्ट्रपतीची नियुक्ती झाली तरी ते भाजपचे सदस्य आहेत, ते भाजपच्या कार्यक्रमाला जातात, भाजपच्या, त्याच्यामुळे काय फार निष्पक्ष आणि स्वतंत्र बुद्धीने नेमणूक झाली आहे का नाही? लोकसभेला हरलात म्हणून राज्यसभेला राष्ट्रपतींनी पाठवलं। हां, मोदीजींनी भले फोन केला असेल हो, पण शिफारस मोदीजीनेच केली आहे ना, किंवा महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांनीच केलेली आहे ना, भाजपच्या शिफारसीवरच ते झाले आहेत। आता त्यांनी भाजपचा प्रचार अधिकृतपणे करायला हवा, आम्ही त्याची वाट बघतो। चला, इस तरीके से लिकर के लाइसेंस दिए जा रहे हैं, कहीं ना कहीं महाराष्ट्र की संस्कृति खतरा दिख रहा है। महाराष्ट्र को मध्य राष्ट्र बना रहे हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।